नमस्कार मित्रांनो, सिनेमॅटिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत बनेश्वर येथे, जे की पेशवेकालीन मंदिर आहे. आणि आता आपण सध्या उभा आहोत, जो की कात्रजचा घाट आहे. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल, बोगदा आहे. तर आम्ही इथं काही चहा पाणी करून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो, जसं की आपण आता हायवे क्रॉस करून पुलाच्या वरून नाही तर पुलाच्या खालून येऊन राईट मारून नसरापूर वेल्हे हे गाव लागतं. जसं की आपण कमान क्रॉस करून सरळ आत आलो. काय मीटर म्हणजे अंदाज नाही सांगता येणार, पण मेन हायवे पासून 1-2 किलोमीटर आत आलं की पहिलाच राईड घ्यायचा. सरळ हा रोड बनेश्वरला जातो आणि तिथून जो सरळ रोड जातो तो आपल्या राजगड आणि तोरणाला जातो. तर आता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ. तर मित्रांनो, आता आपण बनेश्वर मंदिरामध्ये आहे. तर आपल्या सोबत आहे गुरु काका, जे की बनेश्वर मंदिरामधले पुजारी आहेत. आपण बघितलं कालपासून आपलं काकांसोबत कॉर्डिनेट चालू होतं की काकांना टाइम पण नव्हता. आज योगायोगाने आपल्याला टाइम भेटला आहे. तर काका इथली बनेश्वर मंदिरामध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन सांगते. नमस्कार, मी बनेश्वर मंदिर या मंदिराचे पुजारी सुधीर पुजारी. मी आपणास थोडक्यात या बनेश्वर महादेव याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे, तरी आपण ते श्रवण करावे. हे जे मंदिर आहे ते पेशवेकालीन आणि शिवाजी महाराजांनी पण इथं शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेला आहे, पेशव्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे. हे मंदिर काशीखंडामध्ये येतं, हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही. हे काशीमध्ये जसं काशीला आहे तसं हे काशीखंड ग्रंथामध्ये या मंदिराची उल्लेख आहे. त्याचप्रमाणे हे मंदिर जे आहे ते पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराच्या चारी भोवतणी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर चारी बाजूने 4 किल्ले आहेत. पूर्वेला पुरंदर आहे, पश्चिमेला तोरणा आहे, दक्षिणेला राजगड आहे आणि उत्तरेला सिंहगड आहे. अशी या 4 किल्ल्याच्या मध्यावर हे शिवलिंग, स्वयंभू शिवलिंग आहे. हे संपूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे. पाण्यामध्ये संपूर्ण हे इथलं वैशिष्ट्य आहे की हे पाणी आजपर्यंत कुठून येतं, कसं येतं, आजपर्यंत कोणालाही कळालेलं नाही. आतमध्ये आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये एक पिंड आहे, शिवलिंग आहे. शिवलिंग मधल्या शिवलिंग उचलल्यानंतर त्याच्या खाली 4.5 फुटाचा एक खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये स्वयंभू 5 शिवलिंग आहेत. ते 5 तत्वाचे शिवलिंग, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे माणसाच्या शरीरामध्ये असतात. ते निर्गुण दूर व्हावे आणि माणसाला सद्बुद्धी चांगली यावी यासाठी हे 5 शिवलिंग आहेत. याचं लोकांना सकाळी 6 ते 10 या वेळेत दर्शन मिळतं.
आणि या मंदिरामध्ये संपूर्ण पाणी आहे. पाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 5 तलाव आहेत. एक पिण्यासाठी वापरलं जातं, एक आंघोळीसाठी वापरलं जातं, एक स्वच्छतेसाठी वापरलं जातं. आणि या मंदिरामध्ये हे एक बन म्हणजे बनामध्ये असणारा हा ईश्वर, म्हणून या मंदिराचं नाव बनेश्वर आहे. हा समोर जे आपल्याला दिसतोय मारुती, तो दक्षिणमुखी मारुती आहे. ज्या वेळेस रामदास स्वामींचे शिष्य श्री रामदास स्वामींचे शिष्य इथं ज्यावेळेस तपश्चर्या करत होते, त्यावेळेस रामदास स्वामींनी श्रीधर स्वामींना इथं अनुग्रह दिला आणि त्यावेळेस हा मारुती इथं स्थापन केलेला आहे. समोर दिसतो तो नंदी शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस पुराण एक मंदिर होतं, पुराण तारीख हे मंदिर आहे. जुना नंदी बाजूला करून शिवाजी महाराजांनी ह्या मोठ्या नंदीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलो आहोत. ह्या वन उद्यानामध्ये तुम्ही बघायला गेलं तर ह्या वन उद्यानामध्ये खूप सारी झाडे आहेत. त्याचप्रमाणे इथं औषधीही तुम्हाला औषधी वनस्पती बघायला भेटतात, जसे की ही पिवळी फुलं, दगडपाला, असे वेगवेगळ्या प्रकारची इथं औषधी वनस्पती आहे. आणि आपण या वन उद्यानातून सरळ पुढे गेलो तर लहान मुलांसाठी ट्रॅकिंगची ॲक्टिव्हिटी, झुलता पूल, एक कृत्रिम वॉटरफॉल सुद्धा देखील मध्ये बनवलेले आहेत. तर मी तुम्हाला ते दाखवतो. त्याचप्रमाणे तुम्ही आजूबाजूलाही बघू शकता. लहान मुलांसाठी खेळायला झोके, घसरगुंडी, वयस्कर माणसासाठी बसायला बेंच, हे सर्व काही इथं उपलब्ध आहे. आणि तुम्ही हेही त्याप्रमाणे बघू शकता की इथं जास्त काही ऊन पण बिलकुल लागत नाही. अख्खे झाडांमुळे एक सावली, एक विशिष्ट नैसर्गिक सावली निर्माण झालेली आहे. तर आता मी तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीच्या इथं घेऊन जातो. चला. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघितलं, लहान मुलांसाठी इथं ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या, म्हणजे आपण दोरीने इकडे जाऊ शकतो, पुढं टायर अडकवलेले आहेत, आपण रोपवेने तिकडे जाऊ शकतो. अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, त्याच्यासाठी काही शुल्क आकारलेले आहेत.
आणि इथून जो स्ट्रेट रोड जातो तो धबधब्याच्या दिशेने जातो. आपण या सर्व ॲक्टिव्हिटी बघून आता धबधब्याच्या दिशेला चाललो आहोत. तिथं आपण काही ड्रोन शॉट घेणार आहेत. ते ड्रोन शॉट मी तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, तुम्हाला आपले ड्रोन शॉट कसे वाटले जरूर कळवा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.